जगात सगळ्यात श्रीमंत माणसं जर कोणते असतील तर ते विक्री करणारे असतात. हे तुम्हाला समजलं पाहिजे. मल्टीनॅशनल कंपन्यांचे जे सीईओ असतात ना, त्यांना सगळ्यात जास्त पैसे मिळतात तिथं. आणि याचं कारण असतं की त्याच्यापैकी 80% लोकांचा बॅकग्राऊंड हा सेल्स असतो तिथं. सेल्स असतो तिथं. तुम्ही ही कंपनी इथं घेऊन जायचं, तुम्हाला इतके कोटी रुपये देऊ तिथं सगळं. सेल्स, विक्री हे कलेचं एक विज्ञान आहे. पण आपल्या मराठी माणसाला समजत नाही ते. म्हणून ते ज्याला समजलं तो माणूस मोठा होतो. कुठल्याही कंपनीची बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद जर पाहिलं तर एका बाजूला इकडे उत्पन्न असतं, इकडे खर्च असतो. तुम्हाला कळत असेल. खर्चात अनेक हेड असतात तिथं. काय असतं? अनेक सॅलरी, रॉ मटेरियल, काय म्हणजे डिप्रिशिएशन, अनेक हेड असतात देण्याच्या बाजूला. पण येण्याच्या बाजूला एकच हेड असतं आणि ते हेड असतं बाय सेल्स म्हणजे विक्री. तुम्ही विक्री किती करता लक्षात आलं का? त्याच्यावरती तुमचं अवलंबून आहे तिथं सगळं. म्हणून विक्रीची ही कला आहे ती जर तुम्ही समजून घेतली तर जीवनात यशस्वी होतात. खूप मोठा सब्जेक्ट, याच्यावर मी अर्धा तास पाऊण तास बोलू शकतो. पण एका वेळीच सांगतो तुम्हाला विक्री कला काय त्याचं. म्हणजे त्याचं लॉ ऑफ ऍव्हरेज, बरं का, लॉ ऑफ ऍव्हरेज आणि 1:10 हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. 1:10 म्हणजे मी विक्री करायला चाललोय, 10 पैकी एक माणूस मला हो म्हणणारच आहे. फक्त पहिला का दावा हे मला माहित नाही, तोपर्यंत संयम ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे काय म्हटलं मी, म्हणजे 10:1 की 10 मध्ये सचिन तेंडुलकर म्हणजे वन डे मध्ये 51 सेंचुरीज केल्या, त्याने 49 सेंचुरीज केल्या. पण त्यासाठी त्यानं 334 वन डे खेळला. म्हणजे 10 मागे 1 होता तो. लक्षात आलं का? म्हणजे 10:1 समजलं तिथं. आणि लॉ ऑफ रिजेक्शन काय म्हटलं मी, लॉ ऑफ रिजेक्शन म्हणजे रिजेक्शन मिळणार आहे. तुमचा पेशन्स, तुमचा संयम असला पाहिजे.